बरं करा फोन. तिने ऐकलं तर मी थांबायला तयार आहे. आजचा सगळा दिवस मोकळा ठेवायचा एवढी अक्कल नाही तुला? अहो काका, सगळा दिवस म्हणजे आता वाजले किती? तिकडे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊनच जाईल. अगं पण तिला ती नाही ऐकणार. काकू काकू जाऊ द्या, मैत्रिणीचं काही ठरलं असेल. कशी जाणार आहेस? मी जाऊ ट्रेनने नको. बिंदू जरा ड्रायव्हरला सांग. अहो काका, एकटी करता कार कशाला? हे असले कपडे घालून ट्रेनने जाणार आहेस तुम्ही? नाही तुम्हाला नाही आवडले? उपेनला तर खूप आवडले. तो म्हणाला मॉड असूनही वल्गर वाटत नाही. म्हणजे कपडे चांगले आहेत ग, पण लोकांच्या नजरा वाईट असतात. मी नाही. बरं काका, मी निघते. बाय. हो. अरे अरे, तू कुठे निघालीस? एनी प्रॉब्लेम? अरे तिच्या मैत्रिणीकडे तिला अर्जंटली जायचंय. आता नाही, नो वे. आता मी जाऊच देणार नाही. अगं अजून काहीतरी गेस्ट यायचे बाकी आहेत, सगळ्यांची ओळख करून द्यायची. प्लीज, मला गेलंच पाहिजे. ऑल राईट, मग मी सोडून येतो. नाही नको, तू इथेच थांब. आज तुझं इथं असणं महत्वाचं आहे रे. उपेन, आय एम सॉरी. प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. थँक्स. बरं काकू, मी निघते. काकांना शांत कर, गरम झालेत. वेलकम स्टार. वाव, इट्स अमेझिंग. फारच लवकर आलीस. लवकर काय, काकांनी हाल केले. सोडेच ना, गडबडीत चारूकडे जाते असं सांगून बसले. मग काय, काका तिला फोन करायला निघाले. मनात म्हटलं आता पाऊल मागे घेण्यात काहीही अर्थ नाही. एकीकडे टरकलेच होते रे मी. जर काकांनी खरंच फोन केला असता ना तर बोऱ्या वाजायचा. पण तेवढ्यातच निभवलं. एनिवे, केव्हा आलास तू? बराच वेळ झाला. बरं ते जाऊ दे. मिनी, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. तू जर आज आली नसतीस तर माझी फार निराशा झाली असती. आणखीन कोणी येणार आहे? तू आणि मी. रिअली? येस. हाऊ रोमॅन्टिक. वेलकम. चल. Here it is. So sweet. मिनी, हा फ्लॅट मी घेतलाय हे तुझ्याशिवाय कोणालाही ठाऊक. या फ्लॅटमध्ये येणारी पहिली तू. पण मिनी, मी तुझ्यावर रागवलोय. अगं हा फ्लॅट मला तुझ्या पसंतीने घ्यायचा होता. हो, पण तुला 2 दिवस थांबायला सांगितलं तर? अगं पण थांबलो असतो तर हा फ्लॅट हातचा नसता का गेला. बट एनिवे, आय एम शुअर तुला हा फ्लॅट नक्की आवडेल. आवडेल. दाखव तरी. मिनू, हा फ्लॅट घेण्यामागची 3 कारणं आहेत. एक तर हा फ्लॅट बेताचा मोठा आहे. आणि दुसरं कारण म्हणजे या फ्लॅटला नॉर्थ वेस्ट ओपनिंग आहे. म्हणजे एक पावसाळा सोडला ना तर वर्षभर ब्रीज. आणि तिसरं म्हणजे काय सांग ना. सांगणार नाही. ये ना, दाखवतो. कम प्लीज कम. किती सुंदर आहे रे. I was damn sure that you would like it. इथे छोटंसं गार्डन काय ना? That is left for you, my darling. ये ना आती, प्लीज. मिनू, मी प्रथम जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू कधी अशी माझ्या आयुष्यात उगवशील. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे.
त्याची आठवण राहावी म्हणून मी तुला एक गिफ्ट देणार आहे. काय? ये ना प्लीज कम. येस. अरे वा, नायलॉन नाही वाटत. शिफॉन. माझा एक मित्र पॅरिसहून यायचा होता, त्याच्याबरोबरच खास तुझ्यासाठी मागवलं. आवडली? या साडीत तू राजकन्या दिसशील. अगं खरंच. इनफॅक्ट ही साडी नेसल्यावर, तू ही साडी नेसल्यावर या साडीचाच सन्मान होणार आहे. हे नेसून दाखव ना आता इथे. प्लीज. बरं. मीनू, मी बऱ्याचदा विचार करतो तुझ्या लावण्याची जादू नेमकी कशात आहे? तुझ्या काळ्याभोर डोळ्यात की तुझ्या विलक्षण रेखीव बांध्यात की तुझ्या केशसंभारात की ज्याचं वर्णन करतानाही शब्दांनाही धाप लागेल अशा तुझ्या अद्भुत वर्णात. पण मग असं वाटतं की असला फालतू विचार करण्यापेक्षा तुझ्या लावण्याला सलाम करावा आणि स्वस्थ बसावं. गुरुनाथ, मिनी, माझ्या नावातला हा गुरु आणखी किती दिवस ठेवणार आहेस? आजच्या मुहूर्तावर मी तुला प्रपोज करतोय मिनी. नाही मिनी, मला लगेच उत्तर नको आहे, पण गुरु, I love you. आय लव्ह यू टू मिनी. मिनी, तुझा सहवास कधीच संपू नये असं वाटतं. गुरु, बघ ना, तू माझ्याकरता इतकं सुंदर गिफ्ट आणलं आणि मी काहीच नाही. जाऊ दे. जाऊ दे कसं? असं शोभतं का? काहीतरी दिलंच पाहिजे नाही? मिनी, मिनी, अगं तू काय दिलंस? एवढं सरप्राइझिंग गिफ्ट? मिनी, मी प्रथमच घेतलं. सॉरी, प्रथमच दिलं. मिनी, माझा हा फ्लॅट किती भाग्यवान आहे. या फ्लॅटनं काय पाहिलं? मिनी, त्यापेक्षा मी किती भाग्यवान आहे. हॉस्पिटल समोर प्रथम पाहिलेल्या त्या मुलीचं, आय मीन तुझं तुझं तू मला. मिनी, मिनी आता सगळं सगळं चांगलं होणार. माझ्या आयुष्यात आता सगळं सगळं चांगलं होणार. मिनी, आता मला कशाचीच भीती वाटायची गरज नाही. सगळं जग मला आता क्षुद्र क्षुद्र वाटतंय. कृतार्थ कृतार्थ वाटत. पुरे पुरे आता निघायचं. हे नाही मिनी, आता मला सोडून जाऊ नकोस प्लीज. हे बघ, मी इरोसच्या 6:30च्या 2 शोची 1 तिकीट, आय मीन एका शोची 2 तिकीट, 2 तिकीट मी रिझर्व केली आहेत ग. मला घरी जायला उशीर होतोय गुरुनाथ. मिनी, प्लीज जाऊ नकोस प्लीज. बरं, कुठला पिक्चर आहे? आपण पिक्चरसाठी नाही जातो, मग काळोखासाठी.
गुरुनाथ, माझ्या एवढ्याशा भेटीने तुम्हाला एवढा आनंद होईल हे मला आधी कळलं असतं तर ही भेट तुम्हाला मी आधीच दिली असती. ओ मिनी. वहिनी, झोप लागली का? फंक्शन नंतर तू घरी चालायचा आग्रह उगाचच केलास हा? विनाकारण रात्र झाली आणि तुला घरी सोडायला यायला लागते. अहो, अशी वेळ नेहमीच थोडी येते. पण फंक्शन खूप छान झालं हा. हो, पण मिनीनं थांबायला हवं होतं आणि लालजीनं यायला हवं होतं. तो तर काय जेवला असेल कोण जाणे. वहिनी, त्याचं जेवण सुद्धा त्याच्या खोलीत जातं म्हणे. खरंय हे. असं कसं करता? मग काय करायचं? अहो, गृहस्वामिनी तुम्ही आहात. स्वयंपाकघरात सत्ता तुमची. सगळ्यांनी डायनिंग टेबलवर बसून एकत्रच जेवायला हवं असा नियम काढा. आणि त्यांना उपाशी ठेवा. हो, ठेवा उपाशी, काही हरकत नाही. कुठेतरी रेग ओढायला पाहिजे. तुमच्या घराला कसलीच शिस्त नाही. मिनीनं 8च्या आत घरी परतायलाच हवं असाही नियम करा. तिनं ऐकलं नाही तर? टेल हर टू गेट आउट. आणि ती खरोखरच घरातून बाहेर पडली तर फॉरगेट हर. आपल्याला मुलगी आहे हे विसरा. हे सगळं माझ्या शक्ती बाहेरचं आहे. डोक्याला जर कमीत कमी ताप हवा असेल ना तर पड खाऊन या लोकांशी जुळवून घ्यावं लागतं. खोटं आयुष्य जगायला लागतं. तुमचं घर म्हणजे विटांच्या भिंतींचा एक आडोसा झालाय वहिनी. त्यात जीव ओतायला हवा. आणि भिंतीस कोसळून पडल्या तर काय बिघडलं? भैया, तूच का नाही या लोकांना शिस्त लावत? हो, मी मुलुंडला राहून इथं यांना कशी शिस्त लावू? जाब जिथल्या तिथे विचारावा लागतो वहिनी. मला संधी येऊ द्या ना, मग बघा ना मी काय करतो ते. मिने, ए मिने. वहिनी, एव्हा ना मैत्रिणीकडनं मिनी घरी आली असेल ना? ती मैत्रिणीकडे गेलीच नाहीये. चारूचा सकाळीच फोन आला होता. तिने मिनीला आपल्या घरी बोलवलं तर मिनीने दुसरीकडे अपॉइंटमेंट सांगितलं. म्हणजे माझ्याशी खोटं बोलली. हो. आणि तुम्ही गप्पा बसलात. वहिनी, दिस इज ऑफुल. मिनी असताना का नाही बोललात? मला याचा जाब हवाय. एवढा सुंदर दिवस गेल्यानंतर त्याचा शेवट असा का व्हायला हवा? निरुत्तर करणारा काही विचारलं तर मिनी डोक्यात राग घालून घेते. तुमच्या भेकडपणामुळे सगळं घडतंय. सांभाळा वहिनी, याचा परिणाम चांगला होणार नाही. मला दिसतंय ते. किती सफाईदार थाप मारावी या मुलीनं. मी तिला म्हटलं मैत्रिणीला फोन करतो, तो खुशाल म्हणते करा. जर फोन केला असता तर तिने तेवढा चान्स घेतला. तू नुसतंच दमावर देशील हा तिचा अंदाज खरा ठरला. तू जर खराच फोन केला असतास ना तर तिचा वेगळाच अवतार तुला बघायला मिळाला असता. वहिनी, जर ती 12 वाजेपर्यंत नाही आली तर काय करणार? एकटीनं काळजी करत बसायचं. मी फक्त 11 वाजेपर्यंत वाट पाहणार वहिनी. मग हो, बघ, हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन सगळीकडे तुमच्या चेहऱ्यावर भीती कशी नाही वहिनी? झोपडपट्टीतल्या लोकांविषयी आपल्या मनात असेच प्रश्न येतात. आमचं घर म्हणजे पांढर पेशांची झोपडपट्टी आहे भैया. मला त्याची सवय झाली. लालजी काही चौकशी करत नाही?
ते कधीतरी 10-11 वाजता येतात आणि आपल्या खोलीत जाऊन पीत बसतात. चिंतून तर नाही ना पडत? आतापर्यंत तर तशी वेळ आलेली नाहीये भैया. या घराचा हवाला या घडीपर्यंत देताय, पुढच्या घडीची शाश्वती नाही. कोणाला फोन करतोयस भैया? उचलतच नाहीये फोन. कोण? लालजी दिवसभर मला स्टुडिओत ते डिझाईन पाहण्याकरता बोलवलं. कसले डिझाईन? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही? आम्हाला कोण सांगणार? अय्या काका, मिनी तिथेच उभे राहा. एक पाऊल पुढे आलेच तर पहा. मी आहे तिथेच उभी आहे, एक पाव सुद्धा पुढे नाही. इतका वेळ कुठं गेले होतीस? जवळ येऊन सांगितलं. चालेल. सिरियस मिने, बस आधी बस तिकडे चल. अगं अजून थोडा वेळ आली नसतीस तर मी हॉस्पिटलमध्ये चौकशी करणार होतो, माहितीये? सांग, होतीस कुठे इतका वेळ? काका खरं सांगू का, माझ्या ऑफिस मधल्या मित्राने एक नवीन फ्लॅट घेतलाय, मी तोच बघायला गेले होते. काय नाव गया मित्राचं? घायाळ, देवेंद्र घायाळ. काय? देवेंद्र घायाळ. घायाळ? असं नाव कधी ऐकलेलं नाही. अहो 5 कळशात असतं. कुठे घेतला त्यानं फ्लॅट? बँड्रा स्टेशनच्या जवळ. किती लोक गेले होते बघायला? असं कसं, आम्ही 3-4 जण होतो. 3-4 आणि 4-5 जण होतो. त्यात तुझी ती चारू नव्हती? ती नव्हती. हल्ली ती माझ्याशी ना खूप शिष्टासारखी वागते. मग काय इतका वेळ तिथेच होतात? नाही, त्यानंतर आम्ही सिनेमाला गेलो. मीने जेवढ्यास तेवढी उत्तरं देऊ नकोस. काकांना सगळं सांग. बरं, आम्ही इरॉसला गेलो होतो, तिकडे द वाईल्ड पॉइंट सिनेमा पाहिला. मग तो हिरो कोण? हा, विलियम होल्डन. आणखीन कोणीतरी होतं, पण त्या दोघांनी काय सुरेख काम केलं होतं. पण घरी यायला उशीर होणार होता म्हणून पिक्चरकडे काही लक्ष लागत नव्हतं माझं. पण पिक्चर तर 9लाच सुटलं असेल नाही? त्यानंतर इतका वेळ काय करत होतेस? अहो त्यानंतर टॅक्सीच मिळेना. घरी का नाही कळवलंस? घरी फोन केला होता पण कोणी उचलत नव्हतं. मिने हे बघ, अगं काहीही असलं तरी अशा वेळी घराबाहेर राहणं ही शिस्तीला सोडू नये. अहो काका, आमचं आयत्या वेळी ठरलं तर घरी कळवून जायचं. कुठे चाललीयस, कोणाबरोबर चाललीयस, किती वाजता परत येणार, ही सगळी माहिती घरच्या वडील मंडळींना असायला हवी. पण कॉन्टॅक्टच करता आलं नाही तर जायचं नाही. अगं वहिनी इथं किती काळजी करत होता माहितीये? तू अपघातात सापडलीस की तुला कोणी भूल देऊन पळवून नेलं की? हसतेस काय मिनी? अगं ही मुंबई आहे, इथे काही होऊ शकतं. हे बघ, यानंतर 8च्या पुढे घराबाहेर राहिलीस तर मला चालणार नाही, आवडणार नाही, कळलं? तुला काका हवेत की नकोत? हवेत. मीने, ही साडी कुठून आणलीस? माझ्या मैत्रिणीने दिली. काय पडलं? किंमत तर मी तिला काही विचारली नाही. काका, काकू करता अशी सेम साडी आणू का? तिला टॉप दिसेल. मिळालं तर 2 घेऊन ये मिनी. एक तुझ्या आईलाही होईल. नको रे भैया, मला या कापडाचं टच नाही आवडत. आई, हे नायलॉन नाही, शिफॉन आहे, शिफॉन. ओह वहिनी, आता निघायला हवं. आता कधी? बँगलोरहून आल्यावर. बरं. मीने अगं बघ ना, जा. हॅलो काकू, मी मिनी बोलतीये. काका ना ते निघाल. हो म्हणजे हो, निघतायत. हो बरं, बाय. काका लवकर निघा आता, तिकडे काकूंचा जीव वर खाली होतोय. हो हो. आणि काय हो काका, जर घरी जायला इतकाच उशीर होणार होता तर काकूंना कळवायला हवं होतं. हो ग. यू आर व्हेरी नॉटी. आय नो. बरं बहिणी, निघतो आता. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट.